सावळ्या मेघांची आकाशात झालेली दाटी, त्या काळ्याशार दाटीमुळे होणारी गुदमर, त्यातून फुटून बरसणारी, मनात खोलवर रुजलेलं पुन्हा उमलवणारी, मनातल्या संचिताची नव्यानं जाणीव देणारी मेघावळ. क्षितिज धावते पुढे पळे मी माझा माझ्या पुढती, किती आकृती भास आभासच फिरती अवती भवती. स्पर्श क्षणांचा जाणीव तोही, स्पर्श क्षणांचा जाणीव तोही, प्रत्यक्षात न काही. उडून जाते दृश्य निवृते, उडून जाते दृश्य निवृते, आठवणींची लाही. चिरंजीव ही महाभूते, चिरंजीव ही महाभूते, निर्विकार निस्समोही. अंधार सावली रिपुकांची, डोळ्यातून स्वप्ने पाही. गुदमरे सदा शिव अंतरात, गुदमरे सदा शिव अंतरात, जन्माची त्याला घाई. दे बोट मनूला अज्ञातातून, आधाराला आई, आधाराला आई. चालता चालता 60 ठाणी नवी, सहज ओलांडुनी पार केली निमी. नाही ठावे अजून गाव आहे कुठे, नाव त्याचे न कळले गुंगली मती. शोधण्याचे प्रती गुंतल्या संस्कृती, मूळ मातीत रुतली पाऊले किती. मानकांचे ठसे धावणारे ससे, सावलीला समजलो तुझी आकृती. भ्रामकांचे खळे स्पर्श झाले तिथे, भंगल्या ओळखी साचलेली तळी. वाफ सुकवून गेला उभी बोडकी, खडकमाळेत बसलो आज ही स्थिती. कोण आहे न मी मला समजले कधी, कोण आहे न मी मला उमजले कधी. काही पावले न गावले रीती ओंजळी. जो कुणी तू म्हणे हे रहाट चालवी, दाव आता तरी घाट काट्यातली आड रानातली. वाट माहेरची, वाट माहेरची. त्या दिवशी चंद्रग्रहण होतं. घरात जुनं वळण असल्यामुळे शांतता होती. ग्रहण काळात काही करायचं नाही किंवा फक्त जपजाप्य करायचं, अशा दोन्हीही प्रथांपैकी पहिल्या प्रथेचं पालन चालू होतं. शनिवार रविवार जोडून सुट्टी आल्यामुळे सर्वच जण घरी होते. सायंकाळी वेध लागणार होते. वातावरण कसं कुणास ठाऊक कुंद झालं होतं. ग्रहण पाहण्याचा उत्साह घराघरात नांदत होता. रस्त्यावर गच्चीवर माणसंच माणसं आकाशाकडे डोळे लावून निसर्गाचा आविष्कार पाहण्यासाठी उत्सुक होते. फावल्या वेळात टाइमपास म्हणून ग्रहणाचे परिणाम दुष्परिणाम, राशी भविष्य, कुणाकुणाची भाकीतं, भूतकाळातल्या घटनांचे संदर्भ इत्यादी विषयी बोलत होते. असं दृश्य इतर वेळी युद्ध चालू असताना शत्रूची विमानं जवळपास आल्याचा सायरन वाजल्यावर बघायला मिळायचं. आजच्या या गर्दीत ह्या कारणांची कुठलीच भीती नसल्यामुळं वावरात दडपणविरहित सहजता होती. ग्रास सुरू झाला आणि गल्ली गल्लीत देदान छुटेगिरांच्या आरोळ्यात ऐकायला यायला लागल्या. मातंग समाजाची कुटुंबाच्या कुटुंब आशेने पायपीट करत दान मिळवायचा प्रयत्न करत होती. ग्रहणात दान केल्याचं पुण्य लागतं, पापक्षालन होतं. मातंगाला ह्या काळात अमावस्येला किंवा शनिवारी दान केल्याने शनीची दशा कमी होते म्हणतात. मातंग मंडळी म्हणजे शनीचे दूत. त्यांना खुश केल्यावर देव प्रसन्न होतो असा समज. काहीही असो, त्यानिमित्ताने कुणीतरी कुणाच्या तरी संसाराला अल्पसं का होईना कधीतरी हातभार लावतो हे महत्त्वाचं. मागितल्याशिवाय न देण्याची प्रथा इथेही अधोरेखित होते. दोघांचीही समृद्धी हे आमिष. घेणाऱ्याला त्वरित आणि देणाऱ्याला भविष्यात. अंतःकरणापासून दिलेलं दान दोघांनाही पावतं म्हणतात.
तसं ह्या प्रथेत नाराजीचं सूर कुठेच नाही. ग्रहणाने अशी समृद्धी आयुष्यभर दिली तर समाजाचं ग्रहण कायमचं दूर होऊ शकेल नाही का? कुणी धान्य, कुणी वस्तू, कुणी पैसे, कुणी कपडे दान करत होते. त्यातलं फक्त धान्य आणि पैशाचं दान तेवढं कोरं, बाकी खरं तर जुनंच. तरीही घेणाऱ्याला आनंद. काहींनी त्यातही चाळण लावून काढून ठेवलेलं खास दानासाठी, जे आपण खाणार नाही असं. काहीच दिलं नाही असंच म्हणायचं पाहिजे खरं तर. त्यांना पुण्य कमी मिळत असेल का? की पाप लागत असेल? की खरं काहीच होत नसेल? माणुसकी हाच परमेश्वर दरबार आणि त्यासाठी दूरदर्शी धोरणी पूर्वजांनी निवडलेली ही निमित्ते, याला संस्कृतीचा आविष्कार म्हणायचं का? की लोभी माणसांनाही कधीतरी माणुसकीचा स्पर्श व्हावा म्हणून दाखवलेली ही आमिषे? संक्रांतीची सुगडी, दिवाळीची शिरई, औसेची अवस हे खरं तर सामाजिक सौहार्दाचे नवस, आयुष्यभर फेडण्याचे आणि जखडलेलं सोडवण्याचे. आज कमावलेलं किती दिवस पुरेल, पण संधी गमावली गेली तर आयुष्य त्यासाठी झुरेल. एक ना भाराभार असे किती विचार ग्रहण लावून गेलेत प्रज्ञेला. अरे काय करतोस एकटा इथे? कसला एवढा विचार करतोयस? ह्या प्रश्नांनी तो भानावर आला. स्वतःशीच हसला. त्याचं वास्तव वेगळं होतं. नाटकामुळे अनेक भूमिका जगायची क्षमता मिळाली होती त्याला. नाटकाचे सराव आयुष्यात प्रत्यक्ष करायला आणि जिवंत अनुभव जगायला आवडायचं त्याला. रंगमंचावरचं जगणं लेखकाच्या कल्पनेतलं असायचं आणि रंगकर्मीचं काम ती भूमिका प्रेक्षकांना जगायला लावण्याचं असायचं. इथे तो परमेश्वर अनुभवायचा. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत लीलाया जायचा. क्षणात रडू, क्षणात हसू. कधी वडील, कधी मुलगा, कधी नायक, कधी खलनायक. आयुष्याचे सर्व रंग अनुभवायचं व्यसन लावणारा रंगमंच कालांतरानं खुणवायचा. आजही दान मागणारी कुटुंब त्याला आव्हान देत होती. हा दात्याच्या भूमिकेत होता. त्याला कळत होतं, एकाच कुटुंबातली माणसं आलटून पालटून पुन्हा पुन्हा समोर येत होती. त्यांचे भाव, डोळ्यातली करुणा, आवाजातला आर्त, आयुष्याने केलेली संभावना देहबोलीतून ओसांडत होती. शरीरानं दाता असलेला तो याचकांच्या भूमिकेत जाऊ पाहत होता. ठरलं. अचानक निर्धार झाला. निश्चयानं उसळी मारली. पण मामांचं काय? या वात्रटपणावर भडकले तर काय घ्या. त्याने भावंडांशी मसलत केली. धाकट्या मामी त्यांचे जुळे शिशू घेऊन इथेच राहत होत्या. त्यांना पटवून मोठ्या मामींना विश्वासात घेतलं आणि मग काजळ आणि पावडर वापरून गच्चीत मेकअप झाला. पांढरे विस्कटलेले केस, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, खप्पड गाल, 2 बरगड्यांच्या मध्ये काजळाचे फराट मारून त्याही वर आणल्या. गुडघ्याला जखमेची पट्टी, चेहऱ्याची ओळख पुसण्यासाठी कपाळाला फडक्याची चिंधी, गुडघ्यावर मळकं फाटकं धोतर, उघड्या वागड्या अंगावर लाजे खाजे खातर फाटका आखूड दानात मिळाल्यासारखा सदरा अडकवून, आधाराला हातात एक वाळक्या झाडाची फांदी घेऊन मागच्या दाराने स्वारीत दान मागायला निघाली. बंगल्याच्या परिसरात 2 टोकांना मामांची घरं आणि मध्ये 8-10 भाडेकरी दानाचं पुण्य गोळा करत होते. त्याला रंगमंचावरचा सराव होता भूमिका वठवण्याचा. खरी कसोटी होती त्याच्या या सोंगाला प्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या साक्षीदारांची. त्यांना हे सर्व पाहताना त्यांचे उचंबळ आणि चेहऱ्यावरचं हसू सांभाळायचं होतं. पुढचा एपिसोड त्यांच्या समोर घडणार होता. मामांनी ओळखलं आणि भडकलेच तर त्यांना सांभाळायचं शिवधनुष्य पेलायचं होतं. मोठ्या मामींच्या कानावर ही गोष्ट घातली होती, पण त्यांना नक्की काय करणार किंवा कसं हे काहीच माहीत नव्हतं. मोठ्या मामी आणि मामा बंगल्याच्या समोरच्या दारी तख्तपोसावर बसले होते. देदान छुटे गिरान, द्या हो काही, मोठ्या मालकांची बरकत होईल, पार लई शिकतील, देदान छुटे गिरान. हो हो हो, बरं बरं, हवाच होता आशीर्वाद. अगं ए, त्याला दे बघ काय ते, मामा म्हणाले. मामींनी अदलीवर ज्वारी घेतली झोळीत.
तू एकटाच का रे? सोबत नाही का कुणी? मुलाबाळांच्या बाबतीतला असलेला मामींचा जिव्हाळा त्याने आज भिकाऱ्याच्या भूमिकेतही अनुभवला होता. डोळे भरून आले, ऊर भरून आला. आज ज्यांच्या आश्रयाला तो राहत होता त्यांना आशीर्वाद देण्याचा अधिकार मिळाला होता त्याला या भूमिकेमुळे. त्याने थरथर त्या सद्गदित आवाजात भरभरून आशीर्वाद दिला. बाई, अगं पोरं बी दान मागत फिरत्यात. मी एकलाच राहिलो घरी, बरं वाटेना. कधीतरी येते अशी संधी तुम्हा थोड्या मोठ्यांच्या घरी जायची. आज मागितलं की नक्की मिळतं म्हणून आलो. जमलं तेवढं फिरावं म्हणलं. नाहीतरी आजकाल बसूनच खावं लागतं. अजून एक माप पदरात पडलं. अभिनय, मेकअप, डायलॉगबाजी एकदम फिट. सर्व घरं मागून झाली. शेवटच्या भाडेकऱ्याने दान वाढल्यावर तो ताठ उठून उभा राहिला आणि गदारोळ झाला. त्याला कुणीच ओळखलेलं नव्हतं. भावंडांनी चिअर्स केलं. धाकट्या मामींना काय बोलावं सुचलं नव्हतं. गडबड गोंधळ ऐकून मोठे मामा मामी थोडेसे बाबरले, पण त्यांना फारसं हाताळावं लागलं नाही, कारण संतापाऐवजी आश्चर्याचा उद्रेक झालेला होता. आता तो खाली मान घालून चोरट्या नजरेने मामा मामींकडे पाहत मुकाट उभा होता. दोघांनीही जवळ घेतला. अभिनयाला शाबासकी दिली. सर्व भाडेकरीही गोळा होऊन कौतुकाश्चर्याने हे सर्व पाहत होते. त्या मधल्या मामींकडे गेलाच नाहीस? शेवटच्या एका भाडेकऱ्याने विचारल्यावर सर्वांच्याच लक्षात ही गोष्ट आली. बराच वेळ झाला होता. ग्रहण पण सुटलं होतं. तरीही सर्वांच्या आग्रहास्तव नाटकाचा दुसरा प्रयोग करायचं ठरलं. आता आधीचे सर्वच दाते प्रेक्षक झाले होते. त्याने दारातून आवाज दिला, माय देदान छुटे गिरान, माय देव माय काहीतरी. घरातून चाहूल नाही. पुन्हा आवाज दिला त्याने, देदान छुटे गिरान. घरातला स्वयंपाक करणारा महाराज बाहेर आला. जाओ अभी गिरान छूट गया है. आशा असती मालक गरीबाला, द्या काही. आतून आवाज मामींचा, अरे कोण आहे रे? माई दान दे ग, देदान छुटे गिरान. अरे ग्रहण सुटलं मगाशीच, आमच्या आंघोळी पण झाल्या, उशीर केलास. बाई चालव ना, एकच दिवस आशा असती पळा. मामी धान्य घेऊन आल्या. तो बसल्या जागेवर त्यांनी दान वाढलं. याने किलकिल्या डोळ्यांनी आंधळ्यासारखं केलं आणि आशीर्वाद दिला. मामी म्हणाल्या, जाशील का बरोबर? असं विचारताच तो ताठ उभा राहिला आणि स्वतःच्या मूळ आवाजात, हो जाईन मी नीट मामी, असं म्हणाला. मामी दचकून किंचाळणार इतक्यात सर्वांच्या आवाजाने टाळ्यांनी त्या भांबवून गेल्या. सगळे समोर आले आणि घडल्या प्रकाराचा उलगडा झाला. गोतावळ्यानं त्याचा अभिनय पाहिला आणि त्याने काळजांची किमया. उपचारही पाहिले आणि आत्मीयतेचा स्रोतही. सढळ मातृत्व सोबत पाझळणारा कळवळा आणि जिव्हाळाही अनुभवला. मातंगांच्या अनुभूतीने अंतःकरणातलं एक मळभ निवळलं होतं. काही निमित्ताने का होईना माणुसकीचं एक आवरण तिथे आढळलं होतं. रसिक हो, आयुष्यात आपल्याला काय हवंय, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचे आडाखे जेव्हा आपण जबाबदार होतो तेव्हा स्वतःशीच बांधायला लागतो. एक एक गोष्ट मिळवत गेल्यानंतर अजून मिळवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी स्वतःशी स्पर्धा सुरू होते. या सगळ्या धावपळीत हाती आलेले कित्येक क्षण आपण पूर्णपणे जगतही नाही आणि ते क्षण मात्र परत येत नाहीत. त्यावेळी येतात त्या फक्त आठवणी आणि खंत वाटते जगण्यासाठी असलेल्या धावपळीत खरं जगणं सुटण्याची. आणि कधीकधी हा विचार अगदी असह्य होतो. अशा गुदमरलेल्या स्थितीत आठव येतो तर प्रत्येक क्षणी पाठीवर प्रेमाचा, आधाराचा, वात्सल्याचा हात असलेल्या आपल्या आईचा. हा आठव, ही प्राण तळमळ कवी अज्ञात यांनी अंधार सावली या कवितेत व्यक्त केली आहे. आता कार्यक्रमात दुसरी कविता आपण ऐकली ती उमवच. माणसाचं वय वाढत जातं. आयुष्यात आलेले अनेक चढउतार तो अनुभवत असतो. अगदी सृष्टीचक्रातल्या अमावस्या, पौर्णिमा, ग्रहणं यासारखे. पण या सगळ्या गोष्टी का, कशासाठी याची उत्तरं मात्र त्याला मिळत नाही.
कधी कधी ती शोधण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो आणि ती शोधता शोधता हाती येतात ते सावल्यांचे संभ्रम. कदाचित हाती लागलेल्या संभ्रमांचेही पुन्हा भासच असतात, ते नेमकी उत्तरं नाहीच. मी कोण, इथे कशासाठी, असा प्रश्न जेव्हा स्वतःला विचारला जातो तेव्हा हाच प्रश्न अनुत्तरित होऊन जीवघेणा होऊन छळायला लागतो. आणि मग त्या जगन्माऊलीला भेटण्याची अनिवार्य ओढ निर्माण होते. अनवट अवघड मार्ग पार करून तिला भेटण्याची ओढ लागते. माहेरी जाण्याच्या ओढी इतकीच ती तीव्र असते. आणि रसिक हो, आता आजच्या ललितबंधाबद्दल. आजचा ललितबंध होता दे दान छुटे गिरान. आजच्या ललितबंधात ग्रहणाबद्दलच्या श्रद्धा, प्रथा, परंपरा याचं वर्णन तर आहेच, पण यातल्या त्याच्या उत्तम अभिनयाचं सुद्धा दर्शन होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, दे दान छुटे गिरान असं म्हणत त्यानं अभिनयातनं अनुभवलेली अगतिकता, दिसलेल्या जाणीवा, संवेदना आणि याचबरोबर सृष्टीतलं ग्रहण निवळता निवळता त्याच्या मनातलंही मळभ दूर होऊन या ग्रहणाच्या निमित्तानं त्याच्या अभिनयाच्या कौतुकाबरोबरच त्यानं अनुभवलेली माणुसकी आणि तसा त्याच्यावर कळत नकळत होत जाणारा संस्कार जास्त लक्षात राहतो. आजच्या कार्यक्रमात CL कुलकर्णी अर्थात कवी अज्ञात यांच्या ललित काव्य असणाऱ्या मेघावळ संग्रहाचा आस्वाद आपण घेत आहात.